शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या अपडेटमध्ये आपण जी कालची आढावा बैठक जी झाली त्या बैठकीच्या संदर्भामध्ये अपडेट पाहणार आहोत. परभणी जिल्ह्यातील पीक विम्या संदर्भामध्ये कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत पाठपुरावा आढावा बैठक घेण्यात आली होती. फक्त परभणीच नव्हे तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आक्षेप घेण्यात आले, ज्या ज्या महसूलमध्ये आक्षेप घेण्यात आले त्या जिल्ह्यातील पीक विम्यासंदर्भामध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत. त्याचबरोबर इतरही पीक विम्याविषयी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण ह्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्याला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा. तरी बंधू भगिनींनो, धाराशिव जिल्ह्यातील 55 महसूल मंडळामध्ये पीक विमा कंपनीकडून पीक कापणी प्रवृत्ती आक्षेप घेण्यात आलेले होते. पण कंपनीने हे आक्षेप आता मागे घेण्यात आलेले आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, अर्थातच ही आक्षेप मागे घेण्यात आलेले आहे. आता धाराशिव जिल्ह्यातील जी 55 महसूल मंडळ आहेत त्यांचा पीक विम्याचा आक्षेप मागे घेण्यात आलेला आहे. आता धाराशिव जिल्ह्यातील ह्या महसूल मंडळांना पीक कॅल्क्युलेशन केल्यानंतर आता पीक कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील ह्या महसूल मंडळातील पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील जी पीक विमा मान्य करण्यात आले जवळजवळ 95% शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. एकूण किती शेतकरी आहेत? 4,05,000 शेतकरी बांधवांना ह्या पीक विम्याचा वाटप होणार आहे. आता रक्कम म्हणलं तर तुम्ही 10,000पासून ते 18,000पर्यंत ह्या शेतकरी बांधवांना ही रक्कम वितरित केली जाणार आहे. आणि त्याहीपेक्षा पुढं जाऊन काही महसूल मंडळांना 10 ते 18,000पेक्षाही जास्त विम्याची रक्कम मिळू शकते. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 360 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तो सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव ह्या जिल्ह्याचा विचार करता धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नुकसानीमध्ये 500 कोटीच्या जवळपास रक्कम मिळेल अशी शक्यता होती. तत्पूर्वी आता ज्या कॅल्क्युलेशन होण्याच्या पूर्वीच्या आकडेवारीनुसार ही 360 कोटीची रक्कम आहे. आता यामध्ये बदल होऊन आपल्याला पुढं वाढवू शकते. साधारणतः सोयाबीन पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना म्हणजे एकूण 4,44,000 शेतकऱ्यापैकी 4,05,000 शेतकरी बांधवांना ही रक्कम वितरित केली जाणार आहे. अहिल्यानगरमधील कोपरगाव तालुक्यातील 5,000 शेतकरी बांधवांना ह्या पीक विम्यासाठी पात्र करण्यात आले आहे. ह्या शेतकरी बांधवांना 12 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. लातूर व बीड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते. पण साधारणतः ह्या बैठकीमध्ये लातूर आणि बीडच्या पीक विम्याविषयी चर्चा होईल असं सांगण्यात आले होते. पण ह्या बैठकीमध्ये या जिल्ह्यातील प्रश्नावरती काहीही निर्णय झालेला दिसत नाही. यवतमाळ जिल्ह्यातील पीक विम्यासंदर्भामध्ये पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत त्या जिल्ह्यातील पीक विम्याविषयी बैठक लावण्यात येईल. कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावण्यात येईल असे सांगण्यात आले होते. पण ह्या बैठकीमध्ये तसा काही निर्णय झालेला आपल्याला दिसत नाही. आता आपल्याला यवतमाळ जिल्ह्यासाठी अजून आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. तरी बांधवांनो, पीक विम्याचं आता झालं कसं, ज्या जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी सक्रिय आहे, शेतकरी संघटना सक्रिय आहे, त्या जिल्ह्यातील पीक विम्याच्या प्रश्नावरती
वारंवार आवाज उठवले जात आहे, त्याच जिल्ह्यातील त्याच महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे कंपनीकडून शासनाकडून दखल घेतली जात आहे असं आपल्याला दिसत आहे. आणि ज्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणजे ॲक्टिव्ह नाहीत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे असं आपल्याला दिसत आहे. असं जर असेल तर कृषी मंत्री शासन कशासाठी आहेत असा शेतकरी बांधवांना प्रश्न पडत आहे. आता जी राहिलेले जिल्हे आहेत त्या जिल्ह्याला जी जिल्हे प्रतीक्षेत आहेत त्या जिल्ह्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे का असं आपल्याला दिसत आहे. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील म्हणजे खरीप 2025मध्ये पावसामुळे फार मोठ्या प्रमाणावरती सोयाबीन व इतर पिकाचे नुकसान झाले होते. त्या शेतकरी बांधवांना त्यांच्या न्याय हक्काचे जे पैसे आहेत ते पैसे मिळावे हे सर्व शेतकरी बांधवांना वाटत आहे. पण कुठेतरी पीक विमा कंपनी ॲक्सेप घेतल्यामुळे तेथील शेतकरी बांधवांना पीक विमा मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत. म्हणजे पीक आता काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालेलं आहे आणि काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप व्हायचं आहे. त्या शेतकरी बांधवांना म्हणजे शंका आहे की आपल्याला पीक विमा मिळेल का नाही. आता यामध्ये लातूर असो, धाराशिव असो, बीड असो या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना म्हणजे हे 3 जिल्हे यामध्ये पीक विम्याचा अजून काही वाटप झालं नाही, पीक विमा कॅल्क्युलेशन झालं नाही. यामध्ये आता धाराशिवचा जो आहे तो पीक विम्याचा प्रश्न मिटलेला आहे. कारण की कंपनीने जे 55 महसूल मंडळ आहेत त्या 55 महसूल मंडळामधील पीक कापणी पूर्व जी ॲक्सेप होती ती ॲक्सेप मागे घेण्यात आलेली आहे. त्यामुळे तेथील शेतकरी बांधवांना पीक विम्याचा वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. यामुळे आता राहिलेले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये बी लवकरात लवकर पीक विम्याची आढावा बैठक होऊन त्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर विमा मिळावा अशी आपली इच्छा आहे. धन्यवाद.